चांदवड भागामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीने टोमॅटोच्या पिकाला फटका. उभं पीक आडवं झाल्यामुळे शेतात पसरला लाल चिखल. पुणे म्हाडा लाभार्थ्यांच्या आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकाविरोधात गुन्हा दाखल. बिल्डरला अटक करून जेलमध्ये रवाना. भाजपशी कधीही मैत्री शक्य नाही. संजय राऊतांचं वक्तव्य. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून पक्ष तोडल्याचा आरोप. आज सादर करण्यात येणारा राज्याचा अर्थसंकल्प. शिंदे फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांचा हा पहिलाच अर्थसंकल्प. मनसेचा वर्धापन दिन यंदा ठाण्यात. गडकरी रंगायतमध्ये साजरा होणार वर्धापन दिन, तर सभेच्या निमित्तानं मनसेकडून शक्ती प्रदर्शन. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांचा राज्याचे भावी मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदाच ठाकरे गटाच्या वतीनं उल्लेख, तर आमदार सुनील शिंदेंनी केला उल्लेख. सफाळे रेल्वे स्थानकाजवळ दुरंतो एक्सप्रेसचे ब्रेक जाम झाल्यानं लोकल वाहतुकीवर परिणाम. चाकरमान्यांची गैरसोय. जन्मदात्या बापानं स्फोटच्या चिमुकलीला माचीसच्या काडीनं दिले चटके. संभाजीनगरच्या बायजीपुरामधील घटना. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. मुंबईतील काही भागांमध्ये आजपासून 3 दिवस पाणी कपात. दुरुस्तीच्या कामांसाठी 10% पाणी कपातीचा निर्णय. नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन. आणि पुण्यातील लोणीकंदमध्ये रंगणार पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार. स्पर्धेचा पहिला बहुमान मिळवण्यासाठी राज्यातील महिला कुस्तीपटूंचा कसून सराव.